नमस्कार, आपण पाहत आहात MN न्यूज। आताची बातमी येत आहे परभणी शहरातून। महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेचे भजन आंदोलन। महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना परभणी जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज.मो. अभयंकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांच्या प्रलंबित मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले असून आज परभणी जिल्ह्याच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी भजन आंदोलन करण्यात आले। आज करण्यात आलेल्या आंदोलनात 2000 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन तात्काळ देण्यात यावी, ठप्प अनुदान तात्काळ देण्यात यावे, सर्वांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, 24 वर्ष झालेल्या शिक्षकांना 20% पात्र न देता सरसकट निवड श्रेणी वेतन श्रेणी लागू करावे, शिक्षकांना गणवेशाची सक्ती व्यक्तिगत स्वातंत्र्यता घाला आहे ते परिपत्रक रद्द करावे, 5वी ते 10वी माध्यमिक शाळेसाठी किमान 1 मुख्याध्यापक, 8 शिक्षक, 1 लिपिक व 4 शिपाई असा संच असावा, राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी व या अन्य मागणीसाठी आज शिक्षक सेनेच्या वतीने भजन आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MN न्यूज करिता महादेव नरवटे, परभणी। पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक सेनेच्या वतीने माननीय ज.म. अभयंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन चालू आहे आणि परभणीमध्ये विशेषतः वेगळं काहीतरी असावं, कारण शासनाला जाग यावी, शासनाच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून आम्ही या ठिकाणी भजन आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या टाळाचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा आणि 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना द्यावी, कारण पूर्ण सर्व ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांना, सर्व महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनानं पत्रक काढलेलं आहे, परंतु संस्थेवरचे जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे 2005 पूर्वी त्यांची नियुक्ती आहे, त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनानं दुजभावना केलेली आहे। शासनाला आमची विनंती आहे की येत्या 8 दिवसामध्ये आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासनानं कोर्टामध्ये तशा प्रकारचं शपथपत्र द्यावं आणि जुनी पेन्शन योजनेचा जो फक्त संस्थेतील कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय दूर करावा, अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी भजन आंदोलनाकडून शासनाला देतो आणि शासनानं जर निर्णय नाही घेतला या 15 दिवसामध्ये तर 15 दिवसानंतर आम्ही मंत्रालयावर टाळ घेऊन टाळ आंदोलन त्या ठिकाणी, हा टाळ फक्त नुसता भजन करण्यासाठीच नाही, आमच्या हक्कासाठी आम्ही ह्या टाळाचा वेगळा वापर सुद्धा करू शकतो, याची जाणीव शासनाला असावी।